बाळ जन्मलं की काऊ चिवच्या गोष्टी सांगून सगळे त्या बाळाचं मनोरंजन करत असतात. म्हणूनच की काय अगदी मोठं झाल्यावरही त्याचं कौतुक काही कमी होत नाही. सध्या एक चिमणीताई सर्वांचाच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. कारण ही ठिपक्यांची चिवताई नाहीये, तर ही आहे गोरी गोरी पाणचिव. पाहूयात हा रिपोर्ट. अकोल्यात पांढरी चिमणी. दुर्मिळ अल्बिनो चिमणीचं सर्वांना आकर्षण. चिमण्या संवर्धनाचा निसर्ग कट्टा. ती बघ, पांढरी चिमणी असं म्हणतात. सर्वांच्या नजरा त्या गोऱ्या गोऱ्या चिमणीकडे गेल्या आणि सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये दुर्मिळ अल्बिनो चिमणीचं दर्शन झालं. राजुरा घाटातल्या प्राथमिक शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी पक्षी निरीक्षण करत असताना अचानक ही चिमणीताई समोर आली. अकोल्याच्या राजुरा घाटेत दुर्मिळ पांढरी चिमणी आढळली. जिल्हा परिषदेचे उच्च प्राथमिक शाळेमधले पक्षीमित्र शिक्षक मनोज लेखनाथ यांनी विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाची आवड लावली. पक्षी निरीक्षण करत असताना त्यांना पांढऱ्या चिमणीचं दर्शन झालं. गेल्या 4 वर्षांपासून शाळेमध्ये निसर्ग कट्टा या संस्थेद्वारे चिमणी संवर्धनाचं कार्य होते. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी ते ऑनलाईन चिमणी गणना करतात आणि चिमणी घरटे कार्यशाळा सुद्धा आयोजित करतात. महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांच्याकडे या चिमणीची नोंद करण्यात आली. त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन रंगद्रव्य कमी असल्यामुळे चिमणीचा रंग पांढरा झाला असं त्यांनी सांगितलं. ही अतिशय दुर्मिळ नोंद असल्याचे सांगितले. शरीरातील मेलॅनिनच्या अभावामुळे काही पक्षी व प्राण्यांमध्ये रंगांचा असा अभाव आढळतो. याची नोंद आम्ही ई-बर्ड या ॲपवर सुद्धा घेतलेली आहे. पांढऱ्या चिमणीला पाहून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मेलॅनिनच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणूस असो, पक्षी असो वा प्राणी असो त्यांचा रंग बदलतो. भारतामध्ये आतापर्यंत हाऊस क्रो, कॉमन किंगफिशर, रेड वेंटेड बुलबुल, मुकुट असलेला स्पॅरो लार्क, ब्ल्यू रॉक पिजन, जंगल बॅचलर्स या पक्ष्यांच्या जातीमध्ये अल्बिनिझम आढळून आलाय. शालेय परिसरामध्ये पांढऱ्या चिमणीचं दर्शन हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पक्षी निरीक्षण तसेच चिमणी संवर्धनाचे यश आहे. लहान असो वा मोठी माणसं प्रत्येकाला चिमणीचं आकर्षण असतंच आणि त्यामुळे सध्या राज्यभरात या चिमणीताईची जोरदार चर्चा आहे. जयेश झगडसह झी 24 तास, अकोला.